आपण जो खेळ घेणार आहे ते खेळाचं नाव आहे सांगा सांगा दादा काय पाहिजे. बघा आज त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय वर्तुळ आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत हे की नाही. किंवा वर्तुळ केंद्र असेल त्रिज्या व्यास स्पर्शिका परिघ या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. क्षेत्रफळ समजून घ्यायचं आहे. हे आपण या खेळाच्या माध्यमातून आज घेणार आहोत. आलं लक्षात. चला चला तर खेळ सुरू करूया. बघा वर्तुळ केंद्र वर्तुळाचा जो मध्यभाग आहे त्याला काय म्हणतात वर्तुळाचं केंद्र. बघा ह्या वर्तुळाचा हा मध्यभाग आहे की नाही त्याला म्हणतात वर्तुळाचा मध्यभाग किंवा वर्तुळ केंद्र वर्तुळ मध्य. आलं लक्षात. चला पुढं. त्रिज्या त्रिज्या म्हणजे वर्तुळापासून वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदू पर्यंतची जी रेषा असते त्याला काय म्हणतात वर्तुळाची त्रिज्या. चला दाखवा वर्तुळाची त्रिज्या कशी असते. पकड ना तू. हा बघा बघा वर्तुळाच्या केंद्रापासून बघा वर्तुळ केंद्र कुठे आहे हे ठेव. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदू पर्यंत ही जी रेषा असते त्या रेषेला काय म्हणतात त्रिज्या. काय म्हणतात त्रिज्या. हा अजून दाखव तिकडं. बघा ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या. अशा प्रत्येक याच्यात भरपूर त्रिज्या निघतात. चला पुढे. बघा वर्तुळाचा परिघ वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर ही जी रेषा मारलेली असते किंवा वर्तुळाची जी कडा आहे या सगळ्या कडेला काय म्हणतात वर्तुळाचा परिघ. काय म्हणतात वर्तुळाचा परिघ. बघा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणारे ही बिंदूची ही जी कडा आहे त्याला म्हणतात वर्तुळाचा परिघ. चला तेव्हा तर पुढं. व्यास. बघा व्यास म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारी व वर्तुळाच्या दोन बिंदूंना छेदणाऱ्या रेषेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. पकडीचं बिंदूवर ठेवायची इथं. हा काय वर्तुळाचा व्यास. अजून दाखव दुसरीकडं. हा बघा वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन्ही बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. चला पुढं. काय पाहिजे जीवा. जीवा म्हणजे वर्तुळ केंद्रावरील कोणत्याही दोन बिंदू ना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात वर्तुळाची जीवा. वर्तुळ केंद्रावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाची जीवा म्हणतात. बघा इथे एक बिंदू हा एक बिंदू ही काय वर्तुळाची जीवा. त्याच्यानंतर ही जो व्यास असतो ही पण वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते. ही पण जीवा
आणि वर्तुळाच्या केंद्रातून बिंदूतून जाणारी इकडं ही काय वर्तुळाची हा व्यास म्हणजेच वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा आहे की नाही. आणि चला पुढं स्पर्शिका म्हणजे वर्तुळाला स्पर्श करून जाणारी जी रेषा असते त्याला काय म्हणतात वर्तुळाची काय म्हणतात. बघा ही वर्तुळाच्या एका बिंदूला छेदून जाणाऱ्या या रेषेला त्याला वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात. बघा ती स्पर्शिका. चला बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाच्या परिघामधलं जो परिघ आहे जी कडा आहे त्याच्यामधली जेवढी पूर्ण जागा असते ते काय त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पूर्ण घासून घ्यायचं असं. ते जे मधला पूर्ण भाग आहे वर्तुळकडेचा परिघाच्या आतला मधला पूर्ण भाग जो असतो त्याला म्हणतो वर्तुळाचं क्षेत्रफळ. सगळं समजलं सगळ्यांना. आता काय काय शिकला तुम्ही. हा करा बस.